मुंबईतल्या चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीमध्ये आज पहाटे 4 ते 4:30च्या दरम्यान एका घराला आग लागलेली होती। ग्राउंड प्लस 2चं असं हे स्ट्रक्चर आहे। आपण पाहतो की जवळपास ग्राउंडला किराणा मालाचं दुकान होतं आणि तिथून गुप्ता कुटुंबीय जे या आगीत दुर्घटनेमध्ये कचाट्यात सापडलं त्यांचं किराणा दुकान होतं आणि तिथून ते किराण्याचं सामान विक्री करायचे। मात्र सकाळी 4:30च्या दरम्यान या किराणा दुकानामध्ये पहिल्यांदा आग लागली आणि त्यानंतर वरच्या 2 मजल्यांवरती सुद्धा ही आग मोठ्या प्रमाणामध्ये पसरली। या आगीच्या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबियातील एकूण 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 2 लोक अजून सुद्धा रुग्णालयामध्ये आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे कळते। मुंबई महानगरपालिकेने जी अधिकृत माहिती दिलेली आहे त्यानुसार इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये ही आग लागलेली होती आणि त्यानंतर आग सगळीकडे पसरली असं मुंबई महानगरपालिकेचं मत आहे। मात्र स्थानिकांनी काही इथल्या आरोप केलेला आहे की या दुकानामध्ये केरोसिन विकलं जायचं आणि त्या केरोसिनमुळे ही आग लागली असावी। काही केरोसिनची माप जी आहेत ती सुद्धा पडल्याचं दुकानामध्ये पाहायला मिळतं आहे। केरोसिनचा वास या सगळ्या परिसरामध्ये आता पसरतो आहे। मात्र गुप्ता कुटुंबियातील 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या कुटुंबियामध्ये एक 7 वर्षांचा मुलगा त्याचबरोबर 10 वर्षांचा मुलाचा सुद्धा या दुर्दैवी दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे। वरच्या बाजूला पाहतोय सकाळी 4:30 वाजता ही आग लागलेली होती। त्यावेळी या कुटुंबातील वरच्या 2 मजल्यावर असणाऱ्या 7 लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांचा त्याचबरोबर इथल्या स्थानिक तरुण जे आहेत त्यांनी मोठे प्रयत्न केलेले होते आणि त्यांना बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला। मात्र त्यापूर्वीच होरपळून या 7 लोकांचा मृत्यू झाल्याचं आतल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। शिवाय खाली दुकानामध्ये जे 2 लोक झोपलेले होते त्यांची प्रकृती मात्र सध्या स्थिर आहे। त्यांना सध्या उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांना लवकरच डिस्चार्ज सुद्धा मिळेल अशी अपेक्षा आहे। मात्र गुप्ता कुटुंबातील 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सिद्धार्थ कॉलनीमधला अतिशय दाटीवाटीचा हा परिसर आहे। आतमध्ये येण्या मोठ्या गाड्या ज्या आहेत ते सहजासहजी येऊ शकत नाहीत, त्यामुळे एकाच घराला लागलेली ही आग जर अन्यत्र पसरली असती तर मोठी दुर्घटना घडू शकलेली असती। मात्र या एका घरामध्ये आपण पाहतो की ग्राउंडवरच्या किराणा दुकानामध्ये ही पहिल्यांदा आग लागली। सगळं सामान जे आहे ते जळून खाक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे आणि ग्राउंड फ्लोअरला लागलेली आग ही वरच्या 2 मजल्यांपर्यंत पोहोचली आणि तिथे कुटुंबातील सदस्य जे झोपलेले होते ते मात्र या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। काही स्थानिकांचा आरोप आहे की दुकानदार हा केरोसिन विकायचा आणि त्यामुळे या केरोसिनमुळे ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरली। मात्र मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे। त्यामुळे या सगळ्याची चौकशी केली जाईल अशी माहिती मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त हेमराज सिंग राजपूत यांनी सुद्धा दिलेले आहे। त्यामुळे आता गुप्ता कुटुंबियांवरती दुःखाचा हा डोंगर कोसळलेला डोंगर आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रे सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।